रामकृष्ण हरी माऊली. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी सांगणार आहे अधिक महिना, विठ्ठल दर्शन आणि भक्तीचं असं सत्य जे थेट मनाला स्पर्श करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माऊली. माऊली, उद्यापासून सुरू होणारा अधिक महिना हा साधा महिना नाही. हा महिना स्वतः विठ्ठलांनी स्वीकारलेला, पापांचा नाश करणारा आणि भक्तांना कृपा देणारा पुरुषोत्तम महिना आहे माऊली. काल सायंकाळी घेतलेलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन पाहताना एक गोष्ट जाणवली. ती गोष्ट म्हणजे ज्याच्या आयुष्यात भक्ती नाही त्याच्या आयुष्यात शांतता नाही. येई हो विठ्ठले माझे माऊली ये, कर कटेवरी ठेवून या. माऊली, अधिक महिना म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ महिना आहे. यालाच पुरुषोत्तम महिना असे देखील म्हटलं जातं. साधारणपणे 3 वर्षातून एकदा हा महिना येतो. हिंदू पंचांग आणि सूर्य चंद्राच्या गणनेत समतोल राखण्यासाठी हा महिना जोडला जातो. पण माऊली, हा महिना फक्त गणित नाही, तर हा महिना भक्तीचा आणि साधनेचा, आत्मशुद्धीचा काळ मानला जातो. पुराणामध्ये असं सांगितलं जातं की वर्षभरातील सर्व महिन्यांनी या महिन्याला कमी लेखलं होतं. कोणीही या महिन्याला महत्त्व दिलं नाही. तेव्हा हा महिना दुःखी होऊन श्री विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं स्वतःचं नाव दिलं. आणि म्हणूनच माऊली, अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना असं म्हटलं जातं बघा. म्हणून हा महिना थेट आपल्या श्रीहरीशी जोडलेला महिना मानला जातो बघा माऊली. या अधिक महिन्याचं खूप महत्व आहे माऊली, पण बऱ्याचशा भक्तांना या महिन्याचं महत्व माहिती नाही. तर या अधिक महिन्याचं महत्व काय आहे? तर ते महत्व असं आहे की माऊली, या महिन्यात केलेला जप, दान, वाचन आणि विठ्ठल भक्ती, विठ्ठलांचं नामस्मरण अनेक पटींनी वाढलं जातं असं मानलं जातं बघा माऊली. आणि विशेषतः अधिक महिन्यामध्ये केलेला विठ्ठल नाम जप, हरिपाठ, भागवत वाचन, गीता पारायण, तुळशीची पूजा, चंद्रभागा स्नान, उपवास आणि दान, या सगळ्यांना खूप मोठं महत्व आहे बघा माऊली. म्हणूनच या महिन्यामध्ये अनेक भक्त आपल्या चंद्रभागा नदीला स्नान करण्यासाठी येतात बघा माऊली. जर तुम्ही कधी अधिक महिन्यामध्ये चंद्रभागा नदीला स्नान करून आपल्या विठ्ठल रुक्माईचं छान असं दर्शन घेतलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माऊली. असं म्हणतात की या महिन्यामध्ये केलेली एक माळ 1000 माळांच्या पुण्या इतकी असते. काल सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेताना मंदिरात एक वेगळी शांतता जाणवत होती माऊली. घंटांचा आवाज, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल विठ्ठल म्हणणारे वारकरी, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विटेवर उभा असलेला तो माझा सावळा पांडुरंग. सायंकाळची आरती सुरू झाली होती. शंखनाद आणि हरिनामाचा गजर, प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात समाधान आणि भक्ती दिसत होती बघा माऊली. प्रत्येक जण हात जोडून विठ्ठलासमोर उभा होता बघा माऊली. कोणी डोळ्यात पाणी आणून विठ्ठलाकडे पाहत होता, तर कोणी मोठमोठ्याने विठ्ठलांचे अभंग म्हणत होता. विठ्ठल नामाचा जयघोष साऱ्या मंदिरात गाजत होता बघा माऊली. त्या क्षणी जाणवत होतं की पंढरपूर हे फक्त मंदिर नाही, तर भक्तांच्या भावनांची पवित्र भूमी आहे. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिक महिन्याच्या स्वागतासाठी जणू संपूर्ण पंढरी अशी सजली होती बघा माऊली. मंदिरातील दिव्यांचा प्रकाश, चंद्रभागेचा शांत असा किनारा आणि विठ्ठल नामाचा गजर, सगळीकडे भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं बघा माऊली. जणू काय विठ्ठल आपल्या भक्तांना सांगतात की
तू फक्त एक पाऊल भक्तीचं टाक, पुढचा मार्ग मी दाखवेन. विठ्ठल 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 नामाचा गजर झाला, माझ्या पंढरीनाथाचा दरबार भरला. पंढरीनाथ म्हणे, या रे भक्तांनो, नाम घेताच माझे मी धावून येईन. अधिक महिना आला हे सगळ्यांना माहिती असतं, पण अधिक महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपल्याला माहित आहे का? तर या गोष्टी काय आहेत? तर या गोष्टी आहेत माऊली, अधिक महिन्यामध्ये वादविवाद टाळावेत, कोणाशीही खोटे बोलू नये, व्यसनापासून दूर राहावं, कोणाचंही मन दुखवू नये, नकारात्मक विचार टाळावेत, कारण हा महिना स्वतःला बदलण्याचा महिना आहे माऊली. म्हणून या महिन्यामध्ये आपण श्रीराम जय जय राम हा जप दररोज केला पाहिजे माऊली. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण, एक वेळ उपवास, गरिबांना अन्नदान, मंदिर दर्शन, संत चरित्र वाचन, हे सगळं केल्यानं मन शांत होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. माऊली, अधिक महिना हा फक्त दिनदर्शिकेतील महिना नाही, तर तो महिना स्वतःला भक्तीने बदलण्याची एक संधी आहे माऊली. म्हणूनच म्हटलं आहे, विठ्ठल नामात जो हरवतो त्यालाच खरी पंढरी सापडते. आणि माऊली, सायंकाळचं विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन हे भक्तांसाठी शब्दाच्या पलीकडचा अनुभव असतो. विशेषतः अधिक महिन्याच्या आधीची ती संध्याकाळ पंढरीत एक वेगळीच दिव्यता जाणवत होती. म्हणूनच कदाचित पंढरीला भक्ताची मायभूमी असे म्हणतात. तर व्हिडिओ कसा वाटला माऊली, कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.